नमस्कार. सिटीन्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव फक्त संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमरावतीच्या शिवटेकडी परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सारथी आणि MKCL तर्फे झालेल्या या उपक्रमात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या मोहिमेतून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. या संदर्भात अधिक माहिती देणारा हा खास रिपोर्ट. शिवटेकडी हा ऐतिहासिक व धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा परिसर आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, गुटख्याचे रिकामे पॅकेट आणि इतर कचरा साचलेला आढळतो. या पार्श्वभूमीवर सारथी आणि MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून 5 ते 6 पोती कचऱ्यांचा निपटारा करण्यात आला. परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न होता. यामध्ये अनेक स्वयंसेवक, नागरिक तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. माझं नाव पराग फुलाडी, अनुराग कॉम्पिटेक केंद्र संचालक आहे मी. आज आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने सारथी आणि MKCL ह्या दोन्ही संस्थेमार्फत जो CSMS डीप डिप्लोमा प्रोग्राम राबवला जातो, त्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक सवय व्हावी स्वच्छतेची आणि नागरिकांनासुद्धा एक आपण स्वच्छतेबद्दल महत्त्व पटवून द्यावं. त्यामुळे त्या कृतीतून आम्ही काही काम मागच्या गेल्या काही वर्षात करतो आहे. आज आमचं हे दुसरं वर्ष आहे आणि यातून आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात कचरा शिवटेकडीवरती मिळालेला आहे आणि जवळपास 5 ते 6 पोते हे आम्ही हा कचरा कलेक्ट आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. सोबतच सारथीचे अधिकारी, MKCLचे अधिकारी आदरणीय जाधव सर, त्यानंतर पवन बुरगाटे सर, त्यानंतर सारथीचे अधिकारी, या सर्वांनी मिळून आम्ही अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचे विद्यार्थी खाली उतरून त्यांनी गुटख्याचे पॅकेट्स, त्याच्यानंतर चॉकलेटचे पॅकेट्स, लेस, कुरकुरे आणि काही बॉटल्स, त्यामध्ये सर्वच प्रकारच्या बॉटल्स या आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत आणि जे आम्ही आता एका पोत्यामध्ये भरून ते आता घंटीगटल्याकडे आम्ही ते पाठवणार आहोत. शहरातील ऐतिहासिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सारथी आणि MKCLच्या या उपक्रमातून स्वच्छतेचा महत्त्वाचा संदेश दिला गेलाय. भविष्यात देखील असे उपक्रम राबविले गेले तर निश्चितच शहर स्वच्छ व सुंदर राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अमरावतीत राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. या निमित्ताने शिवरायांच्या मूर्तीचे दुग्धाभिषेक आणि पूजन करण्यात आले आहे. तसेच 5000 लाडू वाटप करून उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिवजयंती म्हटली की महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तांच्या हृदयात अभिमानाची आणि प्रेरणेची जाणीव होते. याच भावनेने प्रेरित होत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावतीतील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाजवळ शिवजयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाच्या पूजनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी दणाणून गेला. जय भवानी, जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 भवानी, जय
या प्रसंगी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके, वसू महाराज बेलोरा, उपसरपंच अतुल सिंगन, जितू दुधाने, गोलू पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून 5,000 लाडूंचे वाटप करण्यात आले. शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांवर मार्गदर्शन केलेत आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केलेत. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव अभिनंदन पेंढारीतर्फे त्यांना मानाचा मुजरा, जिजाऊ मातेंना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्यांनाही मानाचा मुजरा. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव निमित्त प्रहारच्या वतीने अमरावती शहरातील आई जिजाऊ या चौकामध्ये स्मारक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे. लड्डू वाटप करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून या ठिकाणी जल्लोष सुद्धा व्यक्त करण्यात आला. प्रहारचे पदाधिकारी आहेत. काय प्रतिक्रिया, काय कार्यक्रम आपण आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये जल्लोषात आणि उत्साहात साजरी होत आहे. आज अमरावती शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने सुद्धा आमचे जिल्हाध्यक्ष वसू महाराज यांच्या नेतृत्वामध्ये राजमाता जिजाऊच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुग्धाभिषेक केला आणि जे इथे जनता आहे, ज्या आज दिवसभर दर्शन करायला येऊ राहिली, त्यांच्यासाठी आज आम्ही इथे दिवसभर बुंदीच्या लाडूचा वाटप ठेवलेला आहे. प्रहारतर्फे काहीतरी अनोखं एक जयंती साजरी करावं या उद्देशाने ही जयंती आज 395 प्रहार जनशक्ती पक्षाने अशा प्रकारे साजरी केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू हे खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचारावर चालणारे मावळे आहेत. ते दरवर्षी नित्यनेमाने रायगड परिक्रमा करतात आणि त्याच माध्यमातून आज प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरच्या वतीने या जिजाऊ माता स्मारक परिसरामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकत्रित अभिषेक आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि आज या ठिकाणी जेवढे मावळे येतील, जेवढे शिवभक्त येतील, त्या सर्वांना दिवसभर बुंदीच्या लाडूचं वाटप आम्ही या ठिकाणी करतोय. महाराजांची जयंती ही केवळ निमित्त म्हणून असू नये, तर महाराजांची जयंती ही विचारांची वैचारिक परिवर्तनाची असावी आणि मी प्रहारचा प्रयत्न असतो आणि त्या दृष्टीने आम्ही हा उपक्रम राबवतो. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज राजमाता जिजाऊ स्मारक परिसरामध्ये बच्चूभाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन माननीय बंटीभाऊ रामटेके आणि सर्व सवंगडी प्रहारचे सर्व कार्यकर्ते शिवभक्त यांच्या वतीने महाराजांचा दुग्ध अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे. येणाऱ्या सर्व शिवभक्तांना, मावळ्यांना या ठिकाणी प्रसादाचे वितरण, लड्डूचे वितरण करण्यात येणार आहे. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा संपूर्ण जगापर्यंत पोचावा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा या विचाराने हा विचार घेऊन आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाने आज जिजाऊ माता पुतळ्याजवळ येऊन दुग्ध अभिषेक करून आणि दिवसभर आज 5,001 बुंदीच्या लाडूचं वाटप करून असे आम्ही जयंती साजरी करीत आहोत. या निमित्तानं सगळ्यांना आम्ही एकच प्रेरणा देतो की छत्रपती शिवाजी आहेत काय हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये रुजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विचारावर चालले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी अतुल सिंगन बेलोरा, उपसरपंच. अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानाचा मुजरा करतो व सर्व भारतवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीबद्दल शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवजयंती हा केवळ सण नाही तर प्रेरणेचा सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या शिकवणींना स्मरण करून नव्या पिढीला त्या विचारांची जाणीव करून देण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा उपक्रम स्तुत्य आहे. भविष्यातही असे उपक्रम राबविले जावेत. स्वाभिमान महोत्सवानिमित्त अमरावतीच्या दसरा मैदानावर सुरू झालेली राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. उद्घाटन सोहळ्याला खास मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी आमदार रवी राणा यांनी बॅटिंग केली
तर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी बॉलिंग करत उपस्थितांची मने जिंकलीत. चला पाहूयात या भव्य सोहळ्याचा खास रिपोर्ट. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात विशेष क्षण पाहायला मिळालेत, जेव्हा आमदार रवी राणा यांनी बॅटिंग केली आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्यांच्या समोर बॉलिंग केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. स्पर्धेतील पहिला सामना अमरावती आणि नागपूर संघामध्ये रंगला, ज्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलेत. या स्पर्धेत राज्यभरातून क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदविला असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक रुपये 4 लाख व ट्रॉफी, तर द्वितीय पारितोषिक रुपये 2 लाख व ट्रॉफी असेल. या स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी दसरा मैदानावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तुम्ही आयोजित केला आणि कमिशनर बिलकुल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वाभिमानी महोत्सव या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या. राज्यातल्या विविध टीम या ठिकाणी आल्या आणि मला वाटतं मी बॅटिंग करताना अमरावतीचे CP बॉलिंग करत होते आणि मनपा आयुक्त हे विकेट किपिंग करत होते. आणि तेव्हा CP साहेब जेव्हा बॉलिंग करत होते तेव्हा सुद्धा चांगले शॉट मारण्याची मला संधी मिळाली. मी बॉलिंग करताना CPने सुद्धा मोठ्या प्रमाणात शॉट मारले. तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही स्वाभिमान महोत्सव निमित्त या ठिकाणी साजरी केलेली आहे. आणि मला असं वाटते की मैदानावरचा खेळ माणूस किती मोठा झाला तरी तो खेळत राहिला पाहिजे. राजकारणातले खेळ आम्ही नेहमी खेळतो, पण मैदानातले खेळ विसरू नये. म्हणून मैदानातली सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळून लहानपणीचं सुद्धा आठवण आलं आणि आपल्या जीवनामध्ये क्रिकेट हाही महत्त्वाचा खेळ आहे हे खऱ्या अर्थाने युवकांना एक चांगला संदेश देते. अमरावतीच्या दसरा मैदानावर सुरू असलेल्या या भव्य क्रिकेट स्पर्धेचा रोमांचक माहोल. पुढील काही दिवस या स्पर्धेतील जबरदस्त सामने पाहायला मिळणार आहे. विजेता संघ कोण ठरणार, कोण मारणार धमाकेदार फटकेबाजी, यासाठी पाहत राहा सिटी न्यूज. रामपुरी कॅम्पच्या सिद्धार्थनगरमध्ये महिलांचा संताप उफाळून आला आहे. देशी दारू दुकानाच्या विरोधात शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा 6वा दिवस आहे. मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या दुकानांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. जर लवकरच दखल घेतली नाही तर महिलांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. रामपुरी कॅम्पच्या सिद्धार्थनगरातील हे देशी दारू दुकान येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या दुकानाच्या अवतीभोवती शाळा, विहार आणि गार्डन असल्यामुळे येथे मद्यपींची गर्दी वाढली आहे. परिणामी महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच कारणाने संतप्त महिलांनी या दुकानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मी शालू धाकडे, सिद्धार्थनगर रामपुरी कॅम्प येथे राहते आणि आमच्या नगराला लागूनच हे देशी दारूचं दुकान आहे. आणि आम्ही सतत 3 वर्षापासून सारखं लढत आहोत की हे दुकान उठवा किंवा या दुकानाला कुठेतरी शिफ्ट करा, पण आमची मागणी पूर्ण होत नाही. आणि मधात पण आम्ही असंच प्रोसेस केली आणि हे अर्ध दुकान याचे डॉक्युमेंट्ससुद्धा बरोबर नाही आहे. तर अर्ध दुकान बुलडोझरने पाडलं आणि नंतर हे प्रकरण डावलण्यात आलं आणि हे दुकान अजून तसंच इथं राहिलं. तर या दुकानामुळे एवढा आम्हाला त्रास आहे. हा रस्ता येण्या जाण्याचा रस्ता आहे. सिंधी बहिणी आणि सगळ्या मराठी म्हणजे सर्व समाजाच्या लेडीज इथून येणं जाणं करतात. त्यांना या दारू पिणाऱ्यांचा खूप त्रास आहे. शाळेतले मुलं इथून जाणं येणं करतात. इथेच विहार आहे. सकाळी महिला वर्ग इथं सकाळी व्यायाम करण्यासाठी या गार्डनमध्ये येतात. तर दारू पिऊन गार्डनमध्ये पण खूप धिंगाणा असते. तर या सर्वापासून वाचवण्यासाठी आम्ही ह्या उपोषणाचा, ह्या आंदोलन इथं राबवत आहे. तरी हे सक्षम करण्यासाठी आम्ही इथं बसलो आहोत, पण आम्हाला आतापर्यंत म्हणजे असं ठाम असं माहिती मिळाली नाही की कधी हे इथून शिफ्ट करणार आहे. हे फक्त आम्हाला सांगण्यात येते की आम्ही 2 महिन्यात उचलतो, 3 महिन्यात उचलतो, परंतु हे मात्र आतापर्यंत उचलण्यात आलं नाही किंवा कोणतंही ठाम मत याच्यावर मांडण्यात आलं नाही. म्हणून आम्ही आज 7 दिवस झाले इथे आमच्या सगळे बंधू आणि भगिनी बसलेले आहेत. तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आणि अन्यथा जर आम्हाला न्याय मिळालाच नाही तर आम्ही हे आंदोलन असंच करू किंवा याच्यापेक्षा तीव्र करू आणि वेळ पडल्यास आम्ही आमरण उपोषणसुद्धा करू.
नमस्कार, माझं नाव सुभेद दलराव गणेश आहे. मी सिद्धार्थनगर इथला रहिवासी आहे. आज आम्ही सिद्धार्थनगर, रामपुरी कॅम्प, भीमनगर, सिव्हिल लाईन येथील सर्व नागरिक मिळून रामपुरी कॅम्प इथं जे गार्डनला लागून जे देशी दारूचं दुकान आहे ते बंद करण्यासाठी मागच्या 14 तारखेपासून शुक्रवारपासून आम्ही इथं आंदोलनासाठी बसलेलो आहे. महत्त्वाचं म्हणजे देशी दारूचं दुकान जे आहे इथून जी गव्हर्नमेंटची शाळा आहे ती 100 मीटरच्या आत तिथे, नंतर सिंधी हिंदी जी शाळा आहे ती 100 मीटरच्या आतमध्ये, याला लागूनच गव्हर्नमेंटचं गार्डन आहे, समोर सिंधी बांधव राहतात, बाजूला दलित वस्ती आहे. एवढं सर्व असतानासुद्धा हे जे देशी दारूचं दुकान आहे हे अजून सुरू आहे. यात आम्हाला त्रास म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, मागच्या 10-15 वर्षापासून आम्ही जो आजूबाजूला जो परिसर, इथं आजूबाजूला जे लोक राहतात, इथं सिंधी बांधव, दलित बांधव या देशी दारूमुळे भरपूर दोन समाजामध्ये भरपूर वेळा त्रास निर्माण होतो, भरपूर वेळा भांडण झालेले आहे. त्यानंतर इथं 2दा-3दा इथं मर्डर झालेले आहे. या देशी दारूमुळे आमच्या समाजातली जवान जे पोरं आहे, म्हणजे 30 वर्षाच्या खाली जे पोरं आहे ते त्यांची मरण्याची संख्या जी वाढलेली आहे आणि ज्यांचं एज जास्त आहे ते अजूनही जिवंत आहे. या देशी दारूमुळे इथं बाजूला जे शाळा आहे त्या शाळेतल्या लहान मुली जेव्हा इथून जातात तेव्हा देशी दारूमुळे जे जेव्हा दारू पिलेले जे लोक आहे ते त्यांची छेडखानी काढतात. मागच्या 10-15 वर्षापासून आम्ही हे म्हणजे आंदोलन करण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला, परंतु एकदा महानगरपालिकेतून या 2015मध्ये देशी दारूच्या दुकानावर अतिक्रमण विभागातून ॲक्शन पण झाली, परंतु एवढं सर्व असतानासुद्धा हे देशी दारूचं दुकान हे सुरूच आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे की देशी दारूचा जो मालक आहे तो म्हणत आहे की दुकाने शिफ्ट करणार आहे, परंतु जे शासन नियम आहे त्या नियमानुसार हे शिफ्टिंगला भरपूर वेळ लावत आहे. मागच्या 2 वर्षापासून आम्ही ते दुकान लवकर शिफ्ट झालं पाहिजे किंवा बंद झालं पाहिजे यासाठी आम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ते दुकान बंद झालं पाहिजे किंवा शिफ्ट झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण आज 2 वर्ष होऊन ते दुकानाला थोडीशीही हालचाल झालेली नाही. म्हणून शेवटी आम्ही निर्णय घेतला आहे की इथे ठिय्या आंदोलन करून आम्ही ते दुकान बंद करण्याचं किंवा शिफ्टिंग जे प्रोसेस आहे ते लवकर झाली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु जर प्रोसेस ही लवकर जर झाली नाही तर आम्ही सर्वांच्या मते आम्ही इथे आमरण उपोषण करणार आहे. तरी मी शासनाला एकच विनंती करतो की शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि जे देशी दारूचं दुकान आहे इथून लवकरात लवकर शिफ्ट झालं पाहिजे, नाहीतर बंद झालं पाहिजे. सिद्धार्थनगरातील महिलांनी दारू दुकानांविरोधात घेतलेली भूमिका निश्चितच प्रशंसनीय आहे, मात्र प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आता पाहावे लागेल की शासन या आंदोलनाची दखल घेते की महिलांना आणखी मोठे पाऊल उचलावे लागेल. सोन्याचा झगमगाट, हिऱ्यांची चमक आणि अप्रतिम कलाकुसर या सगळ्यांचा भव्य मिलाप तुम्हाला आता आपल्या शहरातच अनुभवायला मिळणार आहे. कारण जागतिक दर्जाचा ज्वेलरी ब्रँड मलबार गोल्ड अँड डायमंड्स आपल्या नवीन शोरूमसह अमरावतीमध्ये पदार्पण करीत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी या भव्य आणि आलिशान शोरूमचे उद्घाटन होणार आहे. चला जाणून घेऊया या संदर्भातील अधिक माहिती. सोन्या चांदीच्या व्यापारी क्षेत्रात जागतिक ओळख असलेले मलबार गोल्ड अँड डायमंड्स आता आपल्या नव्या भव्य शोरूमसह अमरावतीमध्ये पदार्पण करीत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी या आलिशान आणि अत्याधुनिक ज्वेलरी स्टोअरचे भव्य उद्घाटन होणार आहे. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने ज्वेलरीच्या जगात आपला ठसा उमटवत नेहमीच ग्राहकांना उत्कृष्ट कारिगिरी आणि शुद्धतेचा विश्वास दिला आहे. या नवीन शोरूम मध्ये पारंपरिक, आधुनिक आणि वधूवरांसाठी खास ज्वेलरी कलेक्शन असणार आहे. सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेली ज्वेलरी प्रत्येक प्रसंगासाठी खास आकर्षण ठरणार आहे. ग्रँड ओपनिंग सेलिब्रेशन खास ऑफर्ससह शोरूमच्या उद्घाटनानिमित्त प्रारंभिक ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना नवीनतम कलेक्शनवर विशेष डिस्काउंट आणि सणासुदीच्या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
ग्राहकांना उत्तम सेवा आणि अद्वितीय ज्वेलरी अनुभव देण्याच्या दृष्टीने मलबार गोल्ड अँड डायमंड्स नेहमीच पुढाकार घेत आहेत. या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी ज्वेलरी प्रेमींनी 23 फेब्रुवारीला उपस्थित राहावे आणि शानदार ज्वेलरी कलेक्शनचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार अमरावतीकर, माझं नाव आशिष जोशी, स्टोअर मॅनेजर मलाबार गोल्ड अँड डायमंड अमरावती. आम्ही आपल्या सेवेत अमरावतीकरांसाठी एक स्पेशल असं एक नवीन ब्रँड ज्याचं नाव मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ते येत्या 23 तारखेपासून आपल्या सेवेत आम्ही घेऊन येतो आहोत. त्यामध्ये आपल्याला बरेचसे डिफरंट अशी व्हरायटीज बघायला मिळणार आहेत आणि 2 फ्लोअरमध्ये हे शोरूम आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला डायमंड्स, गोल्डच्या व्हरायटीज, प्लॅटिनम, सिल्वर अशा प्रत्येक कॅटेगरीतल्या वस्तू बघायला मिळणार आहेत. त्यासोबत आम्ही काही वेगळ्या पॉलिसीज अमरावतीकरांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्यामध्ये फ्री इन्शुरन्स आम्ही देतो आहे 1 वर्षाकरता, लाईफ टाईम मेंटेनन्स घेऊन आलेलो आहे, काही एक्सचेंज पॉलिसीज आहेत ज्या आपल्याला आवडणाऱ्या आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स अमरावतीकरांना मलाबारमध्ये बघायला मिळणार आहेत आणि एक सुसज्ज असं शोरूम आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून जे काही व्हेरायटीज तुम्ही अमरावतीमध्ये पहिल्यांदा बघणार आहात अशी आमचे काही कलेक्शन्स आहेत, ज्यामध्ये अनकट डायमंड्सचे कलेक्शन झालं, प्रेशियस स्टोन्सचे कलेक्शन झालं, असं सगळं कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आम्ही आवाहन करतो आहे सगळ्यांना की आपण यावं आणि आम्हाला सेवेचा लाभ घ्यावा अशी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अमरावतीकरांना नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आम्ही आपल्या शहरामध्ये येतो आहे. तर आपलं सहकार्य आम्हाला असंच लाभावं जसं आम्ही बाकी स्टोअर्समध्ये, बाकी सिटीजमध्ये करतो आहे. आता आपण अमरावतीमध्ये जर बघितलं तर आमचं 31वं शोरूम आम्ही महाराष्ट्रामध्ये उघडतो आहे आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जर बघितलं तर आपण 270पेक्षा जास्त आउटलेट्स आणि एडिट करावं लागेल 370पेक्षा जास्त स्टोअर्स आम्ही रन करतो आहे. विथ 13 कंट्रीजमध्ये आमचं आजच्या डेटला प्रेझेन्स आहेत आणि ते अजूनही आता वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर आपण एक अशाच मोठ्या चांगल्या ब्रँडमध्ये येऊन एक नवीन एक्सपिरियन्स घ्यावा असं पुन्हा पुन्हा आम्ही आवाहन करतो आणि धन्यवाद देतो. येत्या 23 तारखेला सर्व अमरावतीकरांसाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड याचं लोकार्पण होणार आहे. म्हणजे अमरावतीकरांसाठी एक खुलं होणार आहे. शहरातील हृदयस्थळ असलेलं राजकमल चौक, अगदी राजकमल चौकात असलेलं हे मलाबार स्टोअर येत्या 23 तारखेला सर्वांसाठी खुलं होणार आहे. याचं ग्रँड ओपनिंग इथे होणार आहे. आयोजकांच्या वतीने सर्व अमरावतीकरांना या ग्रँड ओपनिंग मध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या शोरूम मध्ये सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि टेम्पल ज्वेलरीच्या प्रत्येक व्हेरायटी अवेलेबल आहे. छोट्यातल्या छोट्या दागिन्यांपासून मोठ्यातल्या मोठ्या दागिन्यांपर्यंत घरात लागलेली तुम्हाला दागिन्यांमधली प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध आहे. एखादं छोटंसं शोरूम का मॉल दागिन्यांचं असं म्हटल्यास काही हरकत नाही. मलाबार अमरावतीमध्ये पहिल्यांदा येत आहे आणि अमरावतीकरांसाठी येत्या 23 तारखेला त्याचं ग्रँड ओपनिंग होतं आहे. आयोजकांनी सर्व अमरावतीकरांना या ग्रँड ओपनिंग मध्ये आमंत्रित केलं आहे. त्यामुळे या शोरूमला एकदा अवश्य भेट द्यावी आणि इथे दागिन्यांची व्हेरायटी नक्की बघा. पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अनोखा संग्रह, उत्तम कारिगिरी आणि आकर्षक उद्घाटन ऑफर्स यांचा लाभ घ्या फक्त मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नवीन शोरूम मध्ये. धारणी तालुक्यात पुन्हा एकदा वन्यजीव हल्ल्याची घटना घडली आहे. चोपण येथे अस्वलीच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण अहवाल पाहूया. चोपण गावातील शेतकरी सखाराम शेलूरकर आपल्या शेतात पिकांची राखण करत असताना अचानक अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली असता अस्वल जंगलात पळालेत. शेलूकर यांना तात्काळ उपचारासाठी हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. त्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. धारणी तालुक्यात पुन्हा एकदा वन्यजीव हल्ल्याची घटना घडली आहे. चोपण येथे अस्वलीच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण अहवाल पाहूया. चोपण गावातील शेतकरी सखाराम शेलूरकर आपल्या शेतात पिकांची राखण करत असताना अचानक अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली असता अस्वल जंगलात पळालेत.
शेलूकर यांना तात्काळ उपचारासाठी हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. त्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसारख्या खेळांवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. या कारवाईत 33 आरोपींना अटक करण्यात आली असून यात अकोल्यातील प्रसिद्ध वैभव हॉटेलच्या मालकाचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. एकूण 28 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील एका फार्म हाऊस मध्ये क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि केसिनो गेम्सवर अवैध ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. आरोपी हा वेब ॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून पैशांच्या देवाणघेवाणीत गुंतले होते. या रॅकेटमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध शहरातील आरोपी सामील असल्याचे समोर आले आहेत. पोलिसांनी 12 लॅपटॉप, 113 मोबाईल फोन, 10 बँक पासबुक, 13 ATM कार्ड आणि इंटरनेट राउटरसह विविध साहित्य जप्त केले आहेत. तसेच 9,92,000 लाखांची बँक खाती फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मोठ्या कारवाईत अकोला पोलिसांनी रवींद्र विष्णुपंत पांडे, संजय गुप्ता, मोनिश गुप्ता, निरंजन गुप्ता आणि अन्य आरोपींना ताब्यात घेतले असून काही मुख्य सूत्रधार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 112(2), 3(5) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल रोजी अकोला LCB तर्फे ऑनलाईन बेटिंगचा एक आंतरराज्यीय गँग उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये बार्शी टाकलीचे हद्दीत जे MIDC एरियामध्ये कातखेड शिवार या ठिकाणी एक फार्म हाऊसमध्ये 33 आरोपी हे सगळे मिळून ऑनलाईन बेटिंग हे चालवत होते. यामध्ये कारवाई साठी LCBची टीम तसेच त्याचे अधिकारी अंमलदार याचा सहभाग होता. ऑपरेशनमध्ये 12 लॅपटॉप, 113 मोबाईल, 10 बँकेची पासबुक, 2 पासपोर्ट, ATM कार्ड, इंटरनेट राउटर हे सगळे जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच 54 बँक खात्यामध्ये जवळपास 9.9 लाखची रक्कम हे फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये कार्यपद्धती जे आहे ते ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बॅटिंगसाठी ते क्लायंट्स अट्रॅक्ट करून त्याचे ID पुरवणे, तसेच एक कॉल सेंटर सारखा एक ऑपरेशन हे करत होते आणि ते ID क्रिएट करण्यासाठी ते काही रक्कम घेत होते. याच्याबद्दल टोटल 33 आरोपीची अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये जे मुख्य आरोपी आहे, जे फार्म हाऊसचा ओनर तसेच जे ऑपरेशन मॅनेज करणारा याचा पण अटक झालेली आहे. पुढची तपास LCB करत आहे. यामध्ये गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे. यामध्ये BNSच्या ऑर्गनाइज क्राईमचं सेक्शन पण आपण लावलेले आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आंतरराज्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अकोला महामार्गालगत असलेल्या हॉटेल महाकाली जवळ मलब्याने भरलेला टिप्पर पलटी झालाय. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही या घटनेमुळे निकृष्ट दर्जाच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये. अकोला शहरातील राज्य महामार्गावर मंगळवारी मोठा अपघात झाला. मलब्याने भरलेला टिप्पर अचानक पलटी झाला आणि त्यातील संपूर्ण मलबा रस्त्यावर सांडला. या घटनेच्या वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रस्त्यालगत उभ्या असलेल्या या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी या अपघातानंतर संबंधित विभाग आणि ठेकेदारांवर ताशेरे ओढले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की शहरात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. नाले, रस्ते आणि बांधकामे अल्पावधीतच खराब होत आहेत. प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. या अपघातानंतर नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून अधिकाऱ्यांनी यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. निष्काळजीपणामुळे मोठा अपघात टळला असला तरी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासन आणि संबंधित विभाग यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागरिकांनी वारंवार भ्रष्टाचार आणि हलक्या दर्जाच्या कामांबद्दल आवाज उठवला असला तरी अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यवतमाळमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. झारखंड राज्यातील एक जहाल नक्षल कमांडर यवतमाळ पोलिसांनी पकडलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1.5 महिन्याच्या अथक तपासानंतर या नक्षल कमांडरला यवतमाळमधील लकडगंज परिसरात अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील टिप्पागड आणि झारखंडच्या बस्तर प्रदेशातील घनदाट जंगलांमध्ये नक्षल चळवळ सक्रिय आहे. याच भागात झारखंड राज्यातील तुलसी उर्फ दिलीप महतो या नक्षल कमांडरने सहकाऱ्यांचा विश्वासघात करत नक्षल चळवळीच्या आर्थिक संपत्तीकडे वळले होते. या घटनेनंतर त्याला गेम होण्याची माहिती समजली आणि त्यामुळे तो फरार झाला. यवतमाळला रेस झोन म्हणून ओळखले जाते आणि याच ठिकाणी तो नक्षल कमांडर लपून बसला होता. त्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. 1.5 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी पोलिसांनी लकडगंज परिसरातील राणी सती मंदिराजवळ त्याला पकडलेत. या कारवाईने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली आहे की यवतमाळ मुख्यालय नक्षल चळवळीसाठी सुरक्षित रेस झोन म्हणून वापरला जातो, जे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान आहे. यवतमाळ पोलिसांनी तुलसी अलियास दिलीप मेहतो म्हणून एक नक्षल आहे, त्यांना आज आपण अर्ली मॉर्निंग अटक करून झारखंड राज्याच्या हजारीबाग पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. हे नक्षल 1993 नक्षल दलममध्ये जॉईन झाला होता. त्याच्यानंतर ते 97 एरिया कमांडर म्हणून त्यांना प्रमोशन मिळालं होता. ते तिकडे झारखंडमध्ये 99 काही मुठभेडमध्ये पण पार्टिसिपेट केला होता आणि त्यांच्यावर कमीत कमी 6 गुन्हा आहे हजारबाग जिल्ह्यामध्ये. आता ते नक्षल आपल्याकडे 2004 पासून 2000 आतापर्यंत ते आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत होता. आपल्याला 2 महिन्यापूर्वी काही गोपनीय माहिती मिळाली की इथे एक नक्षल राहतात म्हणून, पण आपल्याला पूर्ण डिटेल नाही मिळाला होता. त्याच्यावर आपण स्पेशल इंटरेस्ट घेऊन वर्कआउट केले. ह्युमन आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आतापर्यंत आपण ते डेव्हलप करून त्याच्यानंतर आपण झारखंड पोलिसच्यासोबत पण कोऑर्डिनेशन करून त्यांच्याकडून कन्फर्मेशन पण घेतले आणि त्यांच्या टीमला पाठवण्यासाठी सांगितले. ते आल्यानंतर आपण ते अटक करून झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. ते 2004ला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला होता. 2004 ते 2006पर्यंत मारेगाव तालुक्यामध्ये होता. त्याच्यानंतर 2 वर्ष तो पारवाला होता आणि 2008-9च्या दरम्यान ते यवतमाळ शहरला आले. तेव्हापासून ते इथे होता, म्हणजे लेबर म्हणून काही फॅब्रिकेशनमध्ये काम करत होता आणि आता काही दिवसपासून तो आता हायवेमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यांच्याविरुद्ध आपल्याकडे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही गुन्हे नाही आहे, पण तो आता सध्या इथे दिलीप नावाच्या वर ते लोक ओळखतात, पण त्यांच्याकडे एक वेगळं आधार कार्ड आणि वेगळं ड्रायव्हिंग लायसन्स करून ठेवलेलं आहे. यवतमाळ पोलिसांच्या या कारवाईने नक्षल चळवळी विरोधातील लढाईत एक महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या अथक तपासामुळे नक्षल कमांडरला पकडण्यात यश मिळाले आहे. या कारवाईने पोलिसांची कार्यक्षमता सिद्ध केली आहे आणि यवतमाळच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुसदमध्ये शिवप्रेमींनी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. महिलांसह लहानांनी देखील या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या लाटेत पुसद शिवमय झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत पुसदमध्ये भव्य दिव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण पुसद शहर दणाणून गेलेत. आदिनावन साधू संताला, आदिनावन साधू संताला, ज्ञाने
एकनाथाला रामदासाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या भगव्या पताका हातात घेत जयघोष करीत शिवभक्त रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान शिवकालीन इतिहासाचे स्मरण करून देणारे विविध देखावे मांडण्यात आले. शिवरायांचा इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नाही, तर तो संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे, हेच या शिवप्रेमींनी दाखवून दिलेत. शिवाजी महाराज केवळ नाव नाही, तर एक तेजस्वी इतिहास आहे. पुसदमधील या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या शिवभक्तांनी आपल्या उत्साहातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन केलेत. संपूर्ण शहरात जयघोष होत असताना जनतेच्या हृदयात शिवरायांप्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम स्पष्टपणे दिसून आलेत. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. शिवजयंतीच्या पवित्र दिवशी मृद आणि जलसंधारण विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाचा शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथे झालाय. या मोहिमेचे उद्दिष्ट राज्यातील विविध तलाव, बंधारे आणि गावतळ्यांमधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करणे आहे. शिवजयंतीच्या औचित्याने मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर एक महत्त्वाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील शिवकालीन तलाव, प्राचीन तलाव, बंधारे आणि गावतळ्यांमधील गाळ काढून त्यांचा पाणी पुरवठा सुधारण्याचा आहे. मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथे या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार असून तलावांचा गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा अधिक उत्तम होईल. शिवजयंतीला हा शुभारंभ ऐतिहासिक ठरला आहे, कारण शिवकालीन जलसंधारण तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यात जलसाठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरातील तलाव आणि जलस्रोतांचे पुनर्जीवन होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना किंवा मानाचा मुजरा करण्याचं आमच्या जलसंधारण विभागाने ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही जलसाठे, जलस्रोत किंवा तलाव, शिवकालीन बंधारे बांधले होते, त्या सर्व शिवकालीन बंधाऱ्यांचं गाळ काढण्याचं जो काही कार्यक्रम आम्ही आजपासून हाती घेतलेला आहे, त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. 33 अशा पद्धतीचे साठे निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालं. त्याची तर सुरुवात आम्ही केलीच आहे, परंतु अनेक प्राचीन तलाव आहेत, गाव तलाव आहेत किंवा अनेक पेशवेकालीन तलाव आहेत, अनेक अशा ज्या वेगवेगळे पाण्याचे स्ट्रक्चर आहेत, पाणीसाठे आहेत किंवा बंधारे आहेत, या सर्वांमध्ये जो काही गाळ जमा झालेला आहे तो गाळ काढायचा आणि नेत असतील तर शेतकऱ्यांना तो गाळ नेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. अशा पद्धतीचं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना जलसंधारण विभागाने सुरू केलेली आहे. त्याची सुरुवात आज राज्याची यवतमाळमधून झालेली आहे आणि याला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सहकार्य आणि खऱ्या अर्थानं पूर्ण मदत देण्याची भूमिका आहे. शेतकऱ्याला तर आम्ही या ठिकाणी गाळ नेण्यासाठी प्रति हेक्टरी 15,000 रुपये मदत त्याला कशी देता येईल ती भूमिकाही आमची आहे. आणि ज्या NGO असतील, ज्या ग्रामपंचायत असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, त्यांनासुद्धा 31 रुपये खऱ्या अर्थानं प्रति घनमीटर सुद्धा या ठिकाणी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि नक्कीच या माध्यमातून राज्यामध्ये जे काही जलसाठे आहेत त्याचं खऱ्या अर्थानं जो गाळ साचलेला आहे तो गाळ काढल्यानंतर परत त्या ठिकाणी साठा परत त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं निर्माण व्हावं ही भूमिका आमच्या विभागाची आहे. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे राज्यात जलसंधारणाचे महत्त्व वाढणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी कार्यान्वयाने नक्कीच शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा होईल आणि जलस्रोतांचे संरक्षण होईल. नागपूर शहरातील लकडगंज हद्दीत एका व्यक्तीला चाकूच्या धाकावर लुटले जाण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
एका अज्ञात चोरट्याने पीडित व्यक्तीपासून 2,000 रुपये लुटले आणि त्याला जखमी करून फरार झाला. फिर्यादी एक सेवानिवृत्त आर्मी जवान आहे. त्याने या घटनेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाणे लकडगंज हद्दीमध्ये असलेल्या गंगा जमुना सिमेंट रोड अनुराग चाइल्ड सेंटर एका व्यक्तीस एका संशयित इसमाने लुटले. सदरचा फरियादीचे नाव गणेश जगतसिंह भलावे असून तो एक फौजी आहे. त्याला एका संशयित इसमाने 2,000 रुपये चाकूचा धाक दाखवून 2,000 रुपये लुटले व त्याला जखमी करून तो संदर्भित जो संशयित इसम होता तो पळून गेला. संशयित इसमास आम्ही सीसीटीव्ही फुटेज तसेच अंतर्गत सोर्स याच्या माध्यमातून अटक केली. संदर्भित अटक केलेल्या व्यक्तीचे नाव हे नवाब शहा उर्फ नवाब काल्या रहीम शहा असे असून याच्यावर नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. सदरच्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 309(6), भारतीय हत्यार कायदा कलम 425 असे कलमे लावण्यात आलेले आहेत. सदरचा इसम हा सध्या मध्यवर्ती कारागृह नागपूर शहर या ठिकाणी अटकेत आहे. सदरचा संपूर्ण तपास हा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार व ACP लकडगंज श्वेता खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असून योग्य ती पावले उचलत असल्याचे बघायला मिळते. एका गंभीर फसवणुकीचा प्रकार नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात समोर आला आहे. बेलतरोडी हद्दीत फिर्यादीकडनं 74 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले गेले. मात्र आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरच्या बेलतरोडी हद्दीत आवास फायनान्शियल लिमिटेड च्या संस्थेतील शाखा प्रबंधक नितीन वामनराव हिंगणकर यांच्या फर्मने प्रॉपर्टी गहाण ठेवून गृहकर्ज देण्याचे काम सुरू केले आहेत. फिर्यादींच्या माहितीनुसार आरोपींनी संघटितपणे त्यांच्या फर्ममध्ये प्रॉपर्टी गहाण ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे एकूण 74,50,000 रुपये मूल्याचे गृहकर्ज मंजूर करून घेतलेत. आरोपींच्या कृत्यांमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरले गेले नाहीत आणि तपास सुरू झाल्यावर बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड झाला. आरोपींनी फसवणूक करून फिर्यादीच्या फर्मचा विश्वासघात केला. आरोपींमध्ये निलेश मनोहर पौनीकर, नितेश मनोहर पौनीकर, दिनेश जयदेव पवार, विक्की पुरुषोत्तम पाठराबे, सचिन चिंतामण सोमकुवर, संदीप निंबोडकर, मनोज कुमार बिसन कुमार सार्वे, हेमंत सपकाळ, राम नंदनवार आणि अश्विन गृह उद्योगचे संचालक यांचा समावेश आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या अर्जावर आणि तक्रारीवरनं बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आवास फाइनेंशियल लिमिटेड बेसा रोड यहाँ पे शाखा है, यहाँ पे शाखा प्रबंधक करके काम करते हैं. इसमें से जो आरोपी है उन लोगों ने बनावट दस्तावेज तैयार किए, फर्जी दस्तावेज तैयार किए और गृह कर्ज लिया, जिसमें EMI न भरने के बाद पता चला कि यह बनावट दस्तावेज है. यह बनावट दस्तावेज के साथ पुलिस स्टेशन में इसके साथ साथ 3 प्रॉपर्टीज़ के गुने दाखिल 3 प्रॉपर्टीज़ के गुने लेके वो तकरारदार आए थे, जिस पर वरिष्ठ के मार्गदर्शन के अंतर्गत पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया. प्राथमिक स्तर पर 74,50,000 का गुना पुलिस स्टेशन में दर्ज है. इसकी तपास इंक्वायरी अभी सुरू आहे. आरोपींनी केलेल्या फसवणुकीने फिर्यादीच्या व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांकडनं या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे. नागपूरच्या 5 पावली पोलीस ठाणे हद्दीत एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या फिर्यादीवर आरोपीने विश्वासघात करत 33 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीने बांधकामाचे काम देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडनं मोठी रक्कम उचलली आणि काम न करता त्यांना आर्थिक फसवणूक केली आहे. पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत. याच्यामध्ये एक स्वप्नील मोरेश्वर चांगले नावाचे फिर्यादी आहेत. तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज सादर केला होता की विजय मधुकर मेसराम नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्याकडून BSNLच्या मोबाईल टॉवरच्या बांधकामासाठी काम मिळवून देतो, आपली दिल्लीमध्ये ओळख आहे किंवा दिल्लीमध्ये आपला BSNL कंपनीमध्ये परिचय आहे आणि आपण तुम्हाला 100 टॉवरचं काम मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून 20 लाख रुपये स्वीकारलेले होते आणि त्याची वर्क ऑर्डर देखील तो काही दिवसांमध्ये स्वप्नील जांगळे यांना देणार होता. परंतु वर्क ऑर्डर न आल्यामुळे स्वप्नील जांगळे यांनी त्याला वारंवार विचारणा केली की आपल्या वर्क ऑर्डरचं काय झालं.
त्यावेळी विजय मधुकर मेश्राम यांनी सांगितलं की अजून वर्क ऑर्डर आलेली नाही, परंतु आपल्याकडे जी काही टॉवरची बांधकामाची कामं आहेत, आपल्या नावे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते तुम्ही 10 टॉवर बांधकामं करा, वर्क ऑर्डर येईपर्यंत आपण ते काम करूया. ती देखील बांधकामं कंप्लेनंटने करून दिली, परंतु त्याचे देखील पैसे कंप्लेनंटला दिलेले नाहीत. याच्यामध्ये तक्रार अर्जाची प्रायमरी एन्क्वायरी आम्ही केली होती आणि त्याच्यामध्ये माननीय वरिष्ठ कार्यालयात परवानगीसाठी अर्ज सादर केलेला होता. याच्यामध्ये माननीय SCP श्वेता खाडे मॅडम आणि माननीय DCP महेश स्वामी मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे चौकशी अंती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 33,90,000ची जवळपास फसवणूक रक्कम आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की अशा प्रकारे आणखी कोणत्या व्यक्तींना वेगवेगळी कामं सांगून, जसं की नोकरीला लावतो किंवा बांधकामं मिळवून देतो, असं काही कारणं सांगून विजय मधुकर मेश्राम यांनी जर फसवलं असेल किंवा असं काही केलं असेल तर त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा पाचपावली पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. आरोपीच्या या विश्वासघातामुळे फिर्यादीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांकडनं तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे. नागपूर शहरात पोलिसांनी एक मोठे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. 17 फेब्रुवारी रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी 18 फेब्रुवारी रोजी चोरांना पकडले आणि गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय. नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 फेब्रुवारीच्या रोजी वाहन चोरीची एक तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पोलीस अधिकारी मल्हारी डोईफोडे आपल्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत असताना रात्री 3-3:30 वाजताच्या सुमारास 2 अनोळखी युवक संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी संशयास्पद उत्तरही दिले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदर दुचाकी नरेंद्रनगर बेझा येथून त्यांनी चोरी केली आणि रेल्वे स्टेशन येथे फिरायला आले. यातील एक आरोपी नितीन सहदेव उफ्रे वय वर्ष 21 राहणार रामटेक नगर अजनी असून तो मुख्य रहिवासी हा दिल्लीतील पांडवनगरचा आहे. नितीनने पोलिसांना सांगितले की 2 महिन्यांपूर्वी ते नागपुरात आले होते आणि याच कारणाने मोटरसायकल ते चोरी करत होते. आणखी तपास करत असताना नितीन सहदेव उर्फेने त्यांच्या 2 साथीदारांचे नावही उघडले. त्यांनी सांगितले की तो आणि त्याचे 2 विधी संघर्षग्रस्त सहकारी यांच्या मदतीने तो वाहन चोरीचे गुन्हे करत. पोलिसांनी त्यांच्याकडून ज्या दुचाकी चोरी केल्या आहेत त्यामध्ये 2 ज्युपिटर आणि 2 होंडा कंपनीच्या एक ऍक्टिवा आणि एक स्प्लेंडर यांचा समावेश आहे. असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल वाहन पोलिसांनी जप्त केलाय. तपास अधिकाधिक गतीने सुरू आहे आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रात को हमारा DB के पुलिस कांस्टेबल समेत और एक होमगार्ड है सौनिक करके, तो उन्होंने रात को 3-3:30 बजे के दरमियान एक 3 बच्चे जो है एक स्प्लेंडर मोटरसाइकिल ढकेलते हुए लेके जा रहे थे, तो उनको रोका और उनसे जब इन्वेस्टिगेशन किया, इंक्वायरी की, तब उनका जो वर्तन था वो संदेहास्पद था और वो ठीक ढंग से कुछ बता नहीं रहे थे कि गाड़ी किसकी है वगैरह. तो ये इन्फॉर्मेशन उन्होंने दी नहीं, इसलिए उनको फिर संदेह के तौर पर उनको पुलिस स्टेशन पे लेके आए और उनसे ठीक ढंग से पूछताछ करने के बाद, टोटल इंट्रोगेशन करने के बाद उन्होंने वो गाड़ी बेलतरुड़ी पुलिस स्टेशन से चुराई है. बेलतरुड़ी पुलिस स्टेशन के जो इलाका है वो इलाके से चुराई है ऐसे उन्होंने कबूल किया. तो उनको थोड़ा इन्वेस्टिगेशन करने के बाद, इंट्रोगेट करने के बाद उन्होंने गणेशपेठ पुलिस स्टेशन के भी 3 वाहन चुराए थे, ये कबूल किया है. ये जो उनमें 2 विधि संघर्षित बालक है और एक जो है वो नीतीश सहदेव उफारडे, उसकी 21 वर्षीय उम्र है वो, और ये तीनों भी रामटेके नगर जो है अजनी पुलिस स्टेशन के गली नंबर 2 यहाँ के रहने वाले हैं. और इन लोगों ने गाड़ी चुरा के वहाँ पे पेट्रोल ख़त्म होने के बाद छोड़ देने की उनकी ये जो मोडस ऑपरेंडी थी. इनमें से जो ये उफारडे है ये दिल्ली में भी जाता है और दिल्ली में भी रहता है. ये और भी कुछ इलीगल कामों में उनका कुछ सहभाग है या नहीं है, इसके बारे में भी हम तहकीकात कर रहे हैं. तर हे होते वाहन चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश. पोलिसांच्या कठोर प्रयत्नांमुळे या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आरोपींना पकडण्यात आले आहेत. पारडी पोलिसांनी कापसी, उमय्या वसाहत आणि महालक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या एका आरोपीस रंगेहात पकडून त्याच्याकडून 202 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. 17 फेब्रुवारी रोजी पारडी पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरनं कापसी, उमिया वसाहत आणि महालक्ष्मी पेट्रोल पंप या परिसरात सापळा रचला.
पोलिसांनी रेड कारवाई करत आरोपी हरप्रीत सिंग गिल यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडनं 202 ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि 600 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपी हा गांजा विक्री करण्यासाठी त्याच्या ताब्यात गांजा बाळगून होता. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून त्याच्यावर NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पारडी पोलिसांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट, पोलीस निरीक्षक सुरेश मट्टानी आणि पोलीस कर्मचारी शैलेश कुंभलकर, संदीप लांडे, निखिल मोहिते व योगेश बोरेकर यांची ही सक्रिय मदत होती. पार्टी हद्दीमध्ये आम्हाला आमच्या गोपनीय सूत्रधारामार्फत माहिती प्राप्त झाली की पारडी हद्दीत कापशी उमिया वसाहत महालक्ष्मी पेट्रोल पंप जवळ गुगल पॅन्टेला जवळ या ठिकाणी एक इसम अवैधरित्या गांजाची विक्री करत आहे. अशी माहिती प्राप्त होताच आम्ही सदरची माहिती मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात सदर ठिकाणी गेलो असता आम्हाला इसम नामे हरप्रीत सिंग बलविंदर सिंग गिल वय 25 वर्षे हा मिळून आला. त्याच्या जवळून एकूण 202 ग्रॅम 34 मिलीग्रॅम किमती अंदाजे 4000 रुपये किमतीचा गांजा व त्याचा एक मोबाईल व गांजा विक्रीचे 600 रुपये असा एकूण 19,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदरची कारवाई ही आम्ही मान्य CP साहेब, DCP झोन 5 साहेब, ACP साहेब व PI रणजित शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पारडी पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली असून आरोपींवर NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून या कारवाईत सहभागी सर्व पोलिसांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या महाल परिसरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आलाय. या विशेष प्रसंगी प्रमुख राजकीय नेत्यांची उपस्थिती देखील होती. नागपूर जिल्ह्यातील महाल परिसराने शिवाजी महाराजांच्या जयंतीला एक ऐतिहासिक साज शरफ दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी महाल परिसरात भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. 19 फेब्रुवारी रोजी या विशेष दिवशी शहरातील प्रमुख नेत्यांनी त्यांचे योगदान दिलेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि मनपायुक्त अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या उत्सवाच्या दृश्यांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तलवारबाजीचे प्रदर्शन आणि शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथांची मांडणी करण्यात आली. तसेच प्रमुख नेत्यांनी या दिवसाच्या महत्त्वावर चर्चा केली आणि शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने सर्वांना एकजुटीचे संदेश दिलेत. महाल परिसरातील नागरिकांनी या उत्सवात सहभाग घेतला. हा उत्सव केवळ शिवाजी महाराजांच्या गौरवासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या शौर्य आणि परंपरेची ओळख वाढविण्यासाठी आयोजित केला गेला. तर हा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जल्लोष महाल परिसरात. या उत्सवाने शिवाजी महाराजांच्या कार्यावर आणि त्यांच्या आदर्शांवर लक्ष केंद्रित केलेत. संतोष देशमुख हत्येतील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट. आज जनमताचा कौल घेऊन भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आरूढ झालेलं आहे. एक उत्साहाचं वातावरण आपण पाहता की आज मोठ्या प्रमाणावर सर्व माझे भाजपचे सहकारी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता सर्व एकत्र आहोत. शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात, महाराष्ट्रात विशेषतः आणि संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे आणि त्यामुळे महाराजांना मानणारा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा असंख्य लाखो हजारो लोक, कोटी लोक आहेत जे त्यांच्याकडून ऊर्जा घेतात. त्यांनी केलेली कामं आणि त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याकरता केलेले प्रयत्न आणि त्यांची शौर्य गाथा ही सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे नेहमी त्यांची आठवण सर्वांना राहावी आणि त्यांचं अनुकरण करूनच आगामी काळात वाटचाल करावी ही सर्वांची भावना आहे. राज्य सरकारकडनं माजी आमदार व माजी खासदारांची सुरक्षा केली, त्याच्यामध्ये मला यातली काही माहीत नाही. साहेब, मस्साजोगचे ग्रामस्थ 25 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्रात आहेत, कारण संतोष देशमुखांच्या हत्येला 75 दिवस उलटूनही न्याय मिळत नाही. असे सरकारने SIT स्थापन केलेली आहे, कारवाई होत आहे, मोठ्या प्रमाणावर अरेस्ट पण झालेले आहेत. तर मला वाटतं की त्या लोकांनी थोडा धीर धरला पाहिजे आणि आंदोलन करण्यापेक्षा सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारने SIT स्थापन केली असून तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी संशय बाळगावा असा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला आहे. आता हे आंदोलन होते की नाही आणि तपास कुठवर पोहोचतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरदादी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.